सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव उपवन क्षेत्रांतर्गत येत असलेल्या गाव परिसरात बिबट्यांचा संचार वाढला असून नाचनभट्टी नवरगाव पेंढरी बिटातील गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे। शनिवारला धुमनखेडा गावात बिबट्याने धुमाकूळ घालीत 5 नागरिकांसह एका वनरक्षकाला जखमी केल्याची घटना घडली। वन विभागाच्या यशस्वी प्रयत्नांनी रात्री 8 वाजताच्या सुमारास ट्रँग्युलाइज करून जेरबंद करण्यात वन विभागात यश आले। या घटनेनंतर पुन्हा पेंढरी गावात पुन्हा एका बिबट्याने गावातील गोठ्यातील जनावरांवर मध्यरात्री हल्ला करून एका गोऱ्याला ठार केल्याची घटना घडली असल्याने नागरिकांत बिबट्याची दहशत कायम आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे। नवरगाव उपवन क्षेत्रातील गाव परिसरात वाघ बिबट्यांच्या हिंस्र प्राण्यांच्या मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मागील 2 ते 3 महिन्यापासून गडबोरी गावात सायंकाळनंतर गावात प्रवेश करून बिबट्याने जनावरांवर हल्ला करून जवळपास 50 पाळीव प्राण्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत। गडबोरीत मंदिराच्या छतावर बिबट दिसून आल्याची घटना उजेडात आली होती। त्यानंतर जंगल परिसर नसलेल्या धुमनखेड्यात शनिवारला अचानक बिबट्याने गावात प्रवेश करून 5 नागरिकांना जखमी केल्यानंतर एका पडीत घरात बिबट्याने दबा धरून ठिया मांडल्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला मोठी कसरत करावी लागली। त्यात जाळी लावताना एका वनरक्षकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले। बिबट्याला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात वन विभागाची चांगलीच तारांबळ उडाली। अखेर 5 तासाच्या प्रयत्नानंतर वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले। जेरबंद केलेल्या बिबट्याला टीटीसी सेंटर चंद्रपूर येथे नेण्यात येणार असल्याचे वन विभागाने यावेळी सांगितले। धुमनखेड्यातील धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद झाल्याने गाववासी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र या घटनेनंतर पेंढरी गावात मध्यरात्री जनार्दन राऊत यांच्या जनावरांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने गोऱ्याला ठार केले। त्यामुळे बिबट्याची दहशत गाव परिसरात कायम झाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने वन विभागाने बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमध्ये करण्यात येत आहे।